हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत डोक्यात विचारांचं चक्र का अडकतं. तुमच्यासोबत पण असं होतं का? बाहेरून तुम्ही शांत दिसता, पण आतमध्ये डोकं थांबतच नाही. काम करताना, जेवताना, झोपताना डोक्यात एकच आवाज चालू असतो. हे असं का झालं? मी ते का बोललो? उद्या काय होईल? जर असं झालं तर? आज मी तुम्हाला मोटिवेशन देणार नाही. आज मी तुम्हाला सांगणार आहे, तुमचं डोकं असं का वागतं आणि तुम्ही कमजोर नाही. तुमचा मेंदू फक्त चुकीच्या मोडमध्ये अडकलेला आहे. सगळ्यात आधी एक सत्य जाणून घ्या. आपण ओव्हर थिंकिंग करतो कारण आपण वीक आहोत. हे खोटं आहे. खरं कारण आहे, तुमचा मेंदू तुमचं रक्षण करण्यासाठी बनलेला आहे. तो तुम्हाला सुखी ठेवण्यासाठी नाही. तो तुम्हाला वाचवण्यासाठी बनलेला आहे. आपल्या मेंदूमध्ये एक भाग असतो. तो सतत हे तपासतो, कुठे धोका आहे का? काही बिघडू शकतं का? जेव्हा तुमच्या आयुष्यात अपमान, फसवणूक, भीती, अपयश, अचानक झालेली घटना यापैकी काही घडलं, तेव्हा हा भाग ओव्हर ॲक्टिव्ह होतो. तुमचं डोकं प्रॉब्लेम सोडवायला बसत नाही, ते प्रॉब्लेम शोधायला लागते. म्हणूनच ओव्हर थिंकिंग जास्त करून त्या लोकांमध्ये दिसतं, ते खूप समजूतदार, जबाबदार आणि इतरांचा विचार करणारे असतात. विचारांचं चक्र कसं तयार होतं? लक्ष द्या. एक विचार येतो, तो विचार भावना तयार करतो. ती भावना शरीरात ताण तयार करते. तो ताण मेंदूला सांगतो काहीतरी चुकतंय आणि मग मेंदू पुन्हा विचार तयार करतो. हा आहे लूप. थॉट, इमोशन, बॉडी, थॉट. म्हणूनच तुम्ही स्वतःला सांगता, विचार करू नको, पण डोकं थांबत नाही. कारण हा विचार नाही, हे नर्वस सिस्टीमचे चक्र आहे. झोप का लागत नाही? रात्री शरीर शांत असतं, पण मेंदूला एकच वेळ मिळते दिवसभर टाळलेले विचार बाहेर काढायला. म्हणूनच झोपायच्या आधी जुने संवाद, जुने प्रसंग, भीती, भविष्य सगळं एकदम वर येतं. हे वीकनेस नाही, हे डिलेड इमोशनल प्रोसेसिंग आहे. तुम्ही शांत दिसता, पण आतमध्ये युद्ध चालू असतं. हा खूप लोकांचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही हसता, बोलता, काम करता, पण आतमध्ये सतत स्वतःवर टीका, दुसऱ्यांचे शब्द, मनात चाललेले विचार. ही अवस्था हळूहळू मेंदूला शिकवते, शांत असणं अनसेफ आहे. मग शांत बसलं की डोकं सुरू होतं. आणि सगळ्यात वेदनादायक गोष्ट काय असते माहिती आहे का? कोणीही तुम्हाला म्हणत नाही, तू खूप थकली आहेस. सगळे म्हणतात, तू स्ट्रॉंग आहेस. सगळ्यात मोठा गैरसमज काय आहे? लोक म्हणतात, पॉझिटिव्ह विचार करा. पण तुमचा मेंदू लॉजिक ऐकत नाही, तो सिग्नल ऐकतो. शरीर शांत आहे का? श्वास हळू आहे का? छाती मोकळी आहे का? जर शरीर टेन्स असेल, तर पॉझिटिव्ह विचार पण मेंदूला फेक वाटतात. आता खरा उपाय. आज मी तुम्हाला 3 सिंपल पण सायन्स बेस्ड गोष्टी सांगणार आहे. स्टेप 1. विचार थांबवायचा नाही, शरीर बदलायचं. आता कुठेही बसून हळू श्वास घ्या 4 सेकंद, हळू सोडा 6 सेकंद, फक्त 2 मिनिटे. हे एक्सरसाइज नाही, हा मेंदूला दिलेला सिग्नल आहे, मी सेफ आहे. स्टेप 2. विचाराला आन्सर देऊ नका. विचार आला, उद्या असं झालं तर, फक्त मनात म्हणा, हा विचार आहे, सत्य नाही. हा एक छोटा सेंटेन्स मेंदूला लूपमधून बाहेर काढेल. स्टेप 3. झोपण्याआधी ब्रेन डंप. डोक्यात जे काही आहे ते कागदावर लिहा. सोल्युशन नाही, फक्त अनलोड. मेंदूला खात्री मिळते, हे विसरलं जाणार नाही, म्हणून तो शांत होतो. जर हे सगळं करताना डोळे पाणावले, तर समजा तुम्ही बरे होत आहात, कमजोर नाही. लक्षात ठेवा, तुमचं मन शत्रू नाही. आपल्या शास्त्रात मनाला चंचल म्हटलं आहे. वाईट नाही असं सांगितलं आहे, कारण मनाचं काम आहे पाहणं, तपासणं, वाचवणं. पण बुद्धीचं काम आहे मनाला दिशा देणं. आजपासून एकच गोष्ट बदला. मनाशी भांडू नका. शरीर शांत करा. मन आपोआप खाली बसेल. जर हा व्हिडिओ ऐकताना तुम्हाला वाटलं असेल, हे माझ्याबद्दलच बोललंय, तर कमेंटमध्ये फक्त लिहा, मन शांत हवं आहे. मी तुमच्यासाठी पुढचा व्हिडिओ याच विषयावर अजून डीपमध्ये घेऊन येणार आहे. थँक यू.